नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने माने गॉट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता बघा आपल्या शेतातील माल आणि त्याला नसलेला भाव, आणि आपण सर्वजण मिळून शेतकरी आहेत मित्रांनो. तर आपल्या शेतातल्या कुठल्याच मालाला आता सध्या भाव नाही, म्हणजे कधीच भाव नसतो. म्हणून आपण नेहमी संघर्ष करतो मित्रांनो की आपल्या शेतातल्या मालाला भाव असावा, भाव मिळावा, आणि मग काहीतरी आपली थोडी सुधारणा होईल असं नेहमी असतं. आणि शेतकरी सारखा संघर्ष करतो. तर मित्रांनो, विषय सांगतो तुम्हाला मी की सोयाबीन काय भाव विकतो? 40-50 रुपये किलो आपलं सोयाबीन विकलं जातं मित्रांनो. आणि सोयाबीन पासून जे निघलेलं तेल आहे, तर ते आपल्याला कसं किलो मिळतं तेल, ह्याच्यात तुम्हाला मी थोडक्यात फरक सांगतो मित्रांनो. आणि आपण बघा उठतो की लगेचच किराणा दुकानामध्ये जातो, कुठं पण जातो की लगेचच तेलाचा डबा घेतो. तिथं विचार करत नाही आपण की ते 2000ला मिळतो का 2500ला मिळतो का 1500ला मिळतो. तर वर्षामध्ये आपण असं किती हजाराचं तेल खातो, म्हणजे आपलं तेल खाण्यासाठी किती पैसे जातात. आणि दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो की तेल नाही खायला पाहिजे. तर ह्या गोष्टीचा जर विचार केला मित्रांनो, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या डब्यावर बघा चित्र आहे सोयाबीन सूर्यफुलाचं, बरोबर आहे का? तर सूर्यफुलाचा कुठं सुद्धा एक मोड, एक त्याचं झाड सुद्धा आपल्याला बघायला नाही. तरी सुद्धा डब्यावर काय लिहिलंय, चित्र कशाचं आहे तर सूर्यफुलाचं आहे. आणि विषय काय आहे की आपण सोयाबीनचं तेल, असे सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, करडी तेल, असे भरपूर तेल आहेत. मग आपल्याला जसं आवडेल तसं आपण तेलाचा डबा घेतो मित्रांनो. तर बघा ह्या डब्यावर काय लिहिलंय, 13 किलोग्रॅम, आणि हाच कंपनीचा डब्बा आहे मित्रांनो. तर इथं लिहिलंय 15 लिटर 13.65 किलोग्रॅम. तर बघा 13 किलोचा डबा म्हणजे थोडक्यात 15 लिटर. तर आपल्याला डबा ही केवढ्याला भेटला? तर मित्रांनो, मला ही डबा बघा 2000 रुपयाला भेटला. बिलाची रक्कम आहे इथं क्लिअर लिहिलंय 2000 रुपये. तर 13 किलोचा डबा आपल्याला केवढ्याला भेटलाय? 2000 रुपयाला. मग आपल्याला तेल कसं किलो पडलं मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगतो. आणि ह्याच्यावर बघा ह्यांची प्रिंट किंमत आहे 2835, आणि पुढे लिहिले 218 रुपये किलो. 218 रुपये किलो म्हणजे 2835. आपल्याला ही तेल पडलं 218 रुपये किलोनं 13 किलोचं. आणि या डब्यावर बघा मित्रांनो 2835, आणि इथं लिहिलं 207 रुपये. मग बघा 218 आणि 207 रुपये. मग विचार करा, आपण 207 रुपये किलोचं तेल खातो मित्रांनो. मग आपण गरीब का श्रीमंत? मग दुसरीकडून काय म्हणतो की तेल कमी खायला पाहिजे, आणि तेलाचा डबा आणल्याशिवाय तर आपण काय राहत नाही, कारण तेलाशिवाय काय बनतच नाही. तर मित्रांनो, ह्याच्यावर उपाय काय आहे? तर ह्याच्यावर असा एक उपाय आहे की तेल काढायच्या छोट्या छोट्या मशनी आहेत मित्रांनो. तर आपल्या शेतामध्ये सगळं तेलवर्गीय पिकं काढून आपण स्वतःच घरी तेल बनवायचंय, तरच आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ तेल खायला मिळणार आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, शेतातलं जे आपला माल आहे त्याला भाव नसतो. मग आता विचार करा, आपण एका वर्षामध्ये किती तेलाचे डबे खातो? डबे आणून आपण एका वर्षामध्ये किती तेल लागतं आपल्याला घरी? तर कमीत कमी म्हणतो ज्याचं कुटुंब लहान असेल, ज्याचं कुटुंब मोठं असेल, ह्याच्यानुसार याचं गणित ठरलं जातं मित्रांनो. तर मी काय म्हणतो की कमीत कमी 5 डबे धरा वर्षाला. तर 5 डबे जर म्हणलं तर 2000 रुपयानं आपले 10,000 रुपये झाले. तर मित्रांनो, तेलाची मशीनच 35 ते 40,000 रुपयाला येते. आणि विशेष म्हणजे की आपण एकदम आपल्या डोळ्यासमोर बनलेलं स्वच्छ तेल खाऊ शकतो. तर मला असं काय म्हणायचं की माझ्याकडे मशीन नाही. तुम्ही म्हणसाल काय तू कसलं खातो, अगर तुझ्याकडे आहे का? तर नाही मित्रांनो, माझ्याकडं मशीन नाही. मी पण हळूहळू मशीन घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. कारण कसं आहे, आपल्याला केमिकलयुक्त काही सुद्धा खायचं नाही. हळूहळू ते बंद करायचं आहे मित्रांनो. कारण कसं आपल्याला शेती आहे, आपल्या शेतामधून आपण भरपूर काय बनवून खाऊ शकतो. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला? तर मला नक्कीच कमेंट करा, अगर शेअर करा, अगर लाईक करा, अगर फॉलो करा, आणि सबस्क्राईब पण करा. तर आवडला असेल नसेल सांगा. धन्यवाद.